मग खायला द्यायचं, प्यायला द्यायचं. मग एक प्रकारचे आपले देव अतिथी व्हायला लागले. मानव लोकांसाठी देव अतिथी स्वरूपाने यायला लागले. आणि देवांना प्रसन्न करायला, आवाहन करायला वेगवेगळ्या पद्धतीने करता करता एक सिस्टम निर्माण व्हायला लागली. आता नुसती प्रार्थना चालणारे का नाही, आसन पण लागणारे. आसन चालणारे का नाही, सोमरस पण द्यावे लागणारे. सोमरस देऊन पुरेल का नाही, अन्नधान्य द्यावे लागणारे. मग अन्नधान्य दिले की अजून काही द्यावं लागणार आहे का. असं करत करत मानवाला देवांना आतिथ्य देण्याचं एक सुंदर स्वतःमध्येच एक चांगली पद्धत निर्माण व्हायला लागली. परत मी तुम्हाला आठवण द्यायचा प्रयत्न करते की ऋषीमुनींच्या दृष्टीतनं वेद बघायचे. ह्याच्या जागी ऋषीमुनींच्या ऐवजी जर आपण असुरांना समजा घेतलं असतं तर त्यांनी काय केलं असतं, ह्या देवदेवतांच्याकडनं हक्काने हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला असता. आणि त्या असुरांनी मानवाला दिलं असतं का, नाही दिलं असतं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की माणसानी देवांना आपलं लीडर का निवडलं. दे वर कम्फर्टेबल विथ इंद्र ॲज देअर गॉड. ऋषीमुनींना लक्षात आलं अग्नी चेकाळला तर सगळं भस्म करू शकतो, तरीही मी त्याला देव मानतो का. इतर वेळेला मला हवं तेव्हा मला प्रकाश देतो, उष्णता देतो, शरीरामध्ये ताकद देतो, माझं अन्न पचवायला मदत करतो. सगळ्या बाजूनी विचार करून, म्हणजे विचारी मानवानी ऋषीमुनी आहेत, विचारी मानवानी. कॉमन माणसात आणि ऋषीत आणि देवात तीन आहेत, लेवल्स वेगळे आहेत, वेगळ्या लेवल्स आहेत. मानवांच्यामधनं आणि ऋषीमुनींमध्ये समजच मूळ वेगळ्या फार लेवलची आहे. त्या ऋषीमुनींच्या दृष्टीने जर पाहिलं तर जगामध्ये फार वेगळ्या पद्धतीने दृष्टी आपली कार्य करेल. पण आपण जर मानव बनून, म्हणून आपण ऋषी आहोत असंच आजपासून समजायचं स्वतःला, की आपण जर ऋषी असतो तर आपण काय विचार केला असता, की आपल्या वाटेला नुसतं एक पोळी जरी आली तरी आपण म्हणलो असतो देवा तुम्हाला पोळी पाठवलीस. थाळी आली असतं म्हणलं देवा तुम्हाला थाळी दिली आहेस. आता एखाद्याला त्या असुर आणि असुरच्या दृष्टीने वेद असुरांनी लिहिलेले नाही आहेत. रायटरचं माइंड काय, रायटरचे माइंड पहिले वाचून बघा. आपल्याला ज्यांनी लिखाण केलं नाही त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत, ज्यांनी लिखाण केले त्यांच्याबद्दल बोलतो. तर मधुछंदांनी अग्निदेवाला निवडलं. अग्निबरोबर वायू आले, वायूबरोबर वरुण आले, वरुण बरोबर द्यावा पृथ्वी म्हणजे आकाश आणि पृथ्वी आले. पंचमहाभूतांच्या जरा पुढे आपण गेल्यानंतर आपल्या जेव्हा गरजा आता इच्छा बनल्या तेव्हा आपल्याला इंद्र भेटले, सूर्यदेव भेटले, चंद्रदेव भेटले. आता नुसतंच भेटले का, आता आपल्याला त्यांच्याकडनं काही काही गोष्टींची अपेक्षा व्हायला लागली. आता वायूने काय केलं, थोडा गारवा दिला आपल्याला, त्याच्यामुळे आपण त्याला कंट्रोलर करून टाकलं. तू सबंध सिच्युएशन कंट्रोल करणार आहेस वायुदेव, कोऑर्डिनेटर, कंट्रोलरपेक्षा कोऑर्डिनेटर. म्हणजे आपले नवीन नवीन शब्द निर्माण व्हायला लागले की अरे हा फार उष्ण झालं की वायुदेव आले की ते आपल्याला जरा ठीक करतात, फारच दोन्ही तर पाऊस आला की जरा बरं होतं, मग फारच काही झालं तर असं करून हळूहळू या सगळ्या देवतांची. आणि नुसतं तेवढ्यावर नाही झालं, आता काय झालं तर आता त्यांच्या मूव्हमेंट्सकडे ऋषीमुनींनी लक्ष द्यायचं ठरवलं. मूव्हमेंट्सकडे म्हणजे काय, सूर्य किती वाजता उगवतो, उषा किती वाजता उगवते, उषा 5 ते 5:30 उगवते, त्यावेळेला काय होतं. अरे त्यावेळेला मला सर्वात जास्त प्रेरणा आहे ती माझ्या बुद्धीला तल्लखपणा येतो, माझी बुद्धी काव्यस्वरूपाने काम करते. हो का, मग ब्रह्ममुहूर्त चांगला आहे. म्हणजे उषा काय करते तर आपल्या बुद्धीला प्रेरणा देते. 1+1=1 म्हण, 2 म्हण का, तर 1+1=2 म्हण का, काय जे काही A=B=C, देअरफॉर A=C. तर हे लॉजिक तर्कशास्त्र ऋषीमुनींच्या बुद्धीने पुढच्या ह्याच्यात आपण कण्वमुनी काय म्हणले ते सांगणार आहोत. आज आपण मधुछंद काय म्हणतायत ते सांगतोय आपण. तर त्यांनी काय आपल्याला सांगितलं तर ऋषीमुनींच्या बुद्धीने काय झालं, अरे
सकाळी उषा आपल्याला प्रगट होताच, पण ती केव्हा येते? सूर्याच्या अगोदर. आता जस्ट इमॅजिन हाऊ दे आर स्टडीड. ऑब्झर्वेशन बिकेम अ पॅटर्न टू स्टडी. तीच गोष्ट रोज ऑब्झर्व करून हळूहळू ऋषीमुनींनी शास्त्र निर्माण केले. हा उगवतो कुठे, हा अस्ताच कुठे जातो, असं फार पुढे पुढे तर फार सुंदर आहे वेद. एकदा ऋषीमुनींना लक्षात येणं सूर्य रात्री जातो कुठे. त्याच म्हणतात इंद्रालाही माहीत नव्हतं. तेव्हा इंद्राने काय केलं तर गाईची पावलं जी चालताना ते टाचा उमटतात त्याच्या मागे मागे गेल्यानंतर कळलं तो दरीत मागे जातो, लपतो. म्हणजे अशा अत्यंत अप्रतिम कल्पना त्याच्यातनं आपल्याला सापडतात. आपण त्याला काल्पनिक म्हणू, पण आपण बौद्धिक प्रतिभा म्हणू, त्याला प्रतिभा म्हणू. ऋषीमुनींची प्रतिभा आहे. आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की काय, त्यावेळेला त्यांनी विचार करायला सुरुवात केली की हा सूर्य जातो कुठे. इंद्राचं तेज बघून इतका पुष्कळ. एकदा अग्नी पण घाबरला म्हणतात आणि अग्नीने जाऊन लपून बसायचं ठरवलं. त्याला सुद्धा इंद्राने शोधून काढलं. हे फार सुंदर कल्पना आहे. आता ही उषा, त्याच्या जोडीने आता काय झालं, देव येत आहेत पृथ्वीवर. आता पाहुणे झाले देव घरातले, तर देव येणार, प्रत्येकाच्या घरी येणार. मग ते हळूहळू तो सामुदायिक व्हायला लागलं कार्यक्रम. घरातला दिवा बाहेर आला, घरातला अग्नी बाहेर आला, बाहेर यज्ञ स्वरूपात त्याला प्रगट केलं गेलं. आणि मग त्या ऋषीमुनींनी ठरवलं की अरे नुसतं आता प्रगट केलं आहे का नाही, आता आपण देवांना बोलवतोय. आता त्यांना माहिती आहे पृथ्वीवरचे देवांना तर बोलवावंच लागणार आहे, त्यांच्याशिवाय कसं चालणार. लाकडं लागणारच पृथ्वीवरची जन्माला आलेली, पाणी लागणारच आहे, तूप लागणारच आहे, गाय लागणारच आहे, गायचं दूध लागणार आहे. आणि तेवढंच नाही, वेगवेगळ्या गोष्टी उपयोगाच्या कशा त्या कळायला लागल्या. एका कुत्र्याने फाइंड आउट केलं की गाईचं दूध मानवाला अन्न स्वरूपात वापरता येईल. म्हणजे आपल्याला अक्षरशः वाचताना वाटतं की माय गॉड, कुठपर्यंत गेले मानवी. म्हणजे मला एक फार सुंदर ज्ञानदेवांची इथं ओवी आठवली. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला. म्हणजे काय निघाला काय आपल्याला. अरे मला खायला दे प्यायला दे म्हणता म्हणता स्वर्गापर्यंत गेला. अरे मला प्रकाश देऊन घे म्हणता म्हणता तेजस्वी व्हायला प्रयत्न केला. अरे मला तेज दे म्हणेस तोपर्यंत ज्ञान प्राप्त करायला गेला. अरे मला ज्ञान दे म्हणेस तोपर्यंत मुक्ती प्राप्त केली. म्हणजे माणसानी केवढी मजल गाठली. नुसती त्यांनीच गाठली का नाही, त्याच्या जोडीने समोरनं परमेश्वराची सत्ता इक्वली मदतीला येत गेली. आणि मानवात आणि देवात एक अत्यंत अप्रतिम असं एक नातं निर्माण झालं. एक नातं, एक बॉन्डिंग निर्माण झाली. तो पाहुणा झाला, तो पाहुणा यायला लागला. त्याला खायला प्यायला देता देता लक्षात आलं अरे आपल्याला बरं न. अजून एक त्या माणसाच्या विकनेसेसमध्ये काय सापडलं. त्याच्यात विकनेसेस होते माणसामध्ये, काही कमी होत्या. त्या कोणत्या होत्या. कधी राग यायचा, कधीही इच्छा उफाळायच्या आणि केव्हाही आजारी पडायचा. देह मन बुद्धी तिन्ही काही ना काही विकनेसेसनी ग्रासले गेले. मग त्यांच्या लक्षात आलं ह्या विकनेसेसमधनं कसं निघायचं, ताप कसा जायचा आहे. मग त्यांना हळूहळू आजूबाजूला वनस्पती सापडायला लागली. मग मलाच मिळाले तर बरेत का, देवा तुला पण मी वनस्पती देतो, कारण तुझ्यामुळे मला सापडलं. लक्षात यायला लागलं देवाला, माणसाला देवाचं सामर्थ्य कळायला लागलं. आता लहान मूल, लहानाचं अगदी वाढताना त्याला तहान लागलेली आईला कशी कळते, त्या बाळाला तोंडाने सांगता येत नाही. आणि कळल्यानंतर हळूहळू मूल जसं मोठं होतं त्याला कसा उपकार वाटतं, अरे आई इतकं आपल्याला सांभाळते. अशाच प्रकारचं हे दोन्हीमधलं नातं निर्माण होत गेलं आणि एक वेगळ्या प्रकारचं मानवात आणि देवात एक नातं झालं. आणि त्याच्या विरुद्ध येणारं, त्याच्या आड येणारं जी कोणची होती ती सामर्थ्य असुरी होती, त्यांना बायकॉट करायची ताकद पण यायला लागली.
जे तांदूळातनं खडा काढता आला पाहिजे. आता ती ताकद कुणाकडे होती? ती देवांकडे होती. देवांकडे होती, इंद्राकडे होती. ते शौर्य कोणाकडे होतं? अश्विनी कुमारकडे होतं. रथ कोणाकडे होते? देवांकडे होते. मरुद्गणांमध्ये होते. मरुद्गण हे नुसतं जरा मनात आलं आणि काय सुंदर स्तुतिकल्पना आहे की अरे रशियामध्ये हा अनुभव आहे. रशियामध्ये युद्ध करत असणाऱ्या शत्रू आत येत गेला येत गेला येत गेला. गावातल्या लोकांनी गाव मोकळं करत गेले, कारण माहीत होतं आता जर एकदा कडाक्याची थंडी पडली की इथला एकही माणूस जगत नाही. निसर्गाची मदत ह्याच्यापूर्वी खूप जणांनी घेतली, ज्ञानी लोकांनी. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की ऑल दिस इज बिंग पॉसिबल बिकॉज इट वॉज दी आय ऑफ अ ऋषी. एका तपस्वीच्या दृष्टीने वेदांची निर्मिती होणं सोपं होतं. आणि ह्या तपस्वींमध्ये जवळजवळ 300च्या वर नावं आहेत. आता आपल्याकडे आपण फक्त पहिले घेत आहेत. मधुछंद हे पहिली आहे. त्यांचे वडील विश्वामित्र, इथपर्यंत 2 नावं कळली आहेत आपल्याला आता. पण प्रत्येकाची जर एक कहाणी आपण घेतली, एका ऋषींनी त्यांच्याकडनं काय सांगितलं ते जरी घेतलं तर आपल्या लक्षात येईल की हळूहळू या मानवाची स्वतःची प्रगती कशी झाली. आता नुसती देवानं म्हणून बोलवायचं का? मग देवानं बोलवल्यानंतर त्यांच्या चरणी आता त्यांना लॉयल्टी ही कन्सेप्ट यायला लागली. म्हणजे प्रामाणिकपणा, देवाची सेवा. कारण तो विलक्षण देऊ शकत होता, म्हणजे तो अखंड देऊ शकत होता. 1 मिनिट, येते. न्यू मीटिंग आहे का? संपलं का ग? वेळ संपली का? हां, येते. संपत आलं आहे, डोंट वरी. तर मग आपण पाहिलं आपल्याला काय काय मिळाले. आपण आज काय काय पाहिलं? मधुछंदनचे आपण 100 ऋचा घेतल्या आहेत. आपण पुढच्या वेळेला कण्व ऋषींबद्दल बोलणार आहोत, पण आता आपण आज मधुछंदांबद्दल बोललेलो आहोत. आणि आपल्याला थोडी कल्पना आली आहे की माणसाच्या गरजा आणि प्रभूचं प्रगट होणं हे दोन्ही एक दुसऱ्याला पूरक होतं. हे विश्व जे निर्माण झालं, जसे 2 हातांनी टाळी वाजते तसा कुठेतरी भक्त जन्माला येत होता, बुद्धी प्रगल्भ होत होती आणि इच्छा मनाच्या पूर्ण करता करता परमेश्वराची शक्ती अजून वाढत होती. परमेश्वराची शक्ती वाढत होती आणि मानवाची बुद्धी प्रगल्भ होत होती. आणि दोन्हीचं एक अप्रतिम, म्हणजे जसं गाय आणि वासरू एकत्र आले की दूध जगाला मिळू शकतं, तसं कुठेतरी ह्या 2 जोडीतनं ऋषीमुनींच्या आणि परमेश्वराच्या, आपण परत ऋषीमुनी घेतोय शब्द म्हणजे लक्षात राहण्यासाठी की आपल्याला वी हॅव टू थिंक इन अ पर्टिक्युलर स्टाईल इन ऑर्डर टू अंडरस्टँड अँड अप्रिशिएट वेदांचं सार करायचं असेल तर आपण त्या लेखकाच्या बुद्धीत जायचं आहे. आजचा कोणीही लेखक नाही आहे तिथे. त्याच्यामुळे आपण आजच्या माणसाच्या दृष्टीने वेद विचार करायला गेले तर कळणार नाहीत. म्हणून मी मधुछंदांच्याच स्वरूपाने बोलायचा प्रयत्न करते की थोडं तरी कळेल आपल्याला की काय ह्या लोकांना कशा प्रकारचे चॅलेंजेस आले, काय आले, कशा प्रकाराने यांची बुद्धी इतकी पुढची विचार करू शकली, हे आपल्याला हळूहळू जाणवतं. हे जाणवतं आपल्याला. आणि मग आपण येतो आपल्या माणसाच्या गरजा जशा वाढल्या तसे देव वेगवेगळे रूप आणि अवतार घेऊ शकले. देवांना अवतार घेता आले वेगवेगळे. आता अग्नीचंच तुम्ही बघा किती प्रकारे त्याचं घेत आहे. एनर्जीचं एक रूप आहे, प्रकाशाचं एक रूप आहे, उष्णतेचं एक रूप आहे, वैश्वानर एक आहे, वडवानळ एक आहे.
किती प्रकारे रूप घेऊ शकत होता. जसं वायू घेत होता, तसा मरुत घेत होते, तसं इंद्र घेत होते. म्हणजे देवांच्या लक्षात आलं की अरे मानवाला मदत करायची का, आपण सगळ्यापण आलो का, तर मानव आभारी व्यक्त करत होता, आभार व्यक्त करत होता, स्तुती करत होता. आणि स्तुती प्रगल्भ होत होती, प्रतिभा वाढत होती, मानव सुंदर व्हायला लागला. आणि देव त्याच्याच त्या परिणामाचं, त्याच्या मदतीचे परिणाम इतका सुंदर होतोय म्हणून भारावून जात असावा. अशा प्रकारचे एक बहुतेक सुंदर कुठेतरी रचना सुरू झाली होती. आणि ही वेदांच्याद्वारे आपल्या पुढे कशी तरी येते. आता आपल्यालाही माहिती नाही अजून पुढे काय, खूप म्हणजे काही काही गोष्टी ऐकल्या तर मी म्हणजे विचारच करत आहे. साध्या आपण चिमण्या बघतो बाहेर, तर 64 प्रकारच्या चिमण्या अशा आहेत की ज्या झाडातले विषारी किडे खाऊन टाकतात ताकी माणसाला त्रास होईल. आता ही कल्पना तुम्ही बघा, ही माणसांनी मुद्दाम निर्माण केली का, नाही. जी गोष्ट ह्यांनी निर्माण नाही केली त्याचा अर्थ कोणीतरी त्याचा निर्माता वेगळा आहे. पण ह्या दोन्हीमध्ये एक प्रकारची टीम होणं जरुरी होतं, एक अंडरस्टँडिंग निर्माण होणं जरुरी होतं. मग त्यांनी एक दोन सुंदर काढलं. मानव कल्याणार्थ आहे का, सत्याला धरून वागतोय का. तुला जर कृपा हवी असेल परमेश्वराची तर पहिली कंडिशन आहे सत्याला धरून वाग. का, अग्नी सत्याला धरून आहे, सूर्य सत्याला धरून आहे, वरुण सत्याला धरून आहे, वायू सत्याला धरून आहे. दुसरी नियम पाळा, नैसर्गिक नियम पाळा. सकाळी सूर्याच्या बरोबर उगवताना उठा, झोपताना त्याच्याबरोबर झोपा. हे नियम पाळणाऱ्या लोकांना हेल्थ, वेल्थ, मनी सगळं येत होतं. नियम पाळणाऱ्या लोकांना, बिनलिगाम वागणाऱ्या लोकांना नाही. हे प्रार्थना करणं, नियमित वागणं, पद्धतशीर वागणं, लोक कल्याणार्थ वागणं, चांगलं वागणं, सत्याला धरून वागणं, हे लक्षात यायला लागलं मानवाच्या, ऋषींच्या, की अरे तुम्ही सत्याला धरून वागलात तर एखाद वेळेला अग्नीचं तेज तुम्हाला प्राप्त होईल, तर अग्नी तुम्हाला धनधान्य प्राप्त करून देईल. ही जी एक प्रकारची अंडरस्टँडिंग, इट वॉज अ सायलेंट टीचर who was working through these contemplative ऋषीज. एक कोणीतरी असा अत्यंत म्हणजे ब्राह्मणस्पती आपण म्हणू त्याला, तो अशा प्रकारचं ज्ञान किंवा परमेश्वर असं ज्ञान देत होता. कुणाला देत होता, न बोलता न सांगता अनंत प्रकारे एकच अनुभव 10 जणांना देऊन त्याच्यातनं कन्क्लुडिंग नॉलेज आहे. वेदांमध्ये नॉलेज इज अ कन्क्लुजन ऑफ अंडरस्टँडिंग, अनुभवी ज्ञान आहे आणि म्हणून साक्षात्कारी ज्ञान आहे. म्हणून इट कॅनॉट फेल टुडेज नीड्समध्ये दी एन्शंट ओल्ड, वेद ओल्ड झाले म्हणून इंजिनिअरिंग, गरजा त्याच आहेत, नियम तेच पाळतोय आपण. आणि खरोखरच माझ्याही लक्षात येतं की इव्हन साधकाच्या जीवनात माझ्या लक्षात येतं की मी जर मनाने सत्याने कोणाशी वागले तर अर्ध्या 2 तासात काहीतरी उत्कृष्ट बातमी माझ्या कानावर येते. मी प्रेमाने वागले, उत्कृष्ट बातमी. मी मदतीला कोणाच्या गेले, उत्कृष्ट कृपा. आणि ती अनंत प्रकारे रिपीट केली जाते सो दॅट वी स्टार्ट कन्क्लुडिंग अँड कमिंग आउट विथ डिसेंट अंडरस्टँडिंग अँड अ पॅटर्न विच गॉड वॉन्ट्स दी एंटायर वर्ल्ड टू बी फॅब्रिकेटेड इन टू. पूर्ण जग ज्या एका नियमाने बांधलं जावं की अरे तू सुंदर हो, मानवा तू सुरेख हो, मदत करणारा हो, प्रेमाने वागणारा हो, दुसऱ्याची मदत करणारा हो, सत्याला धरून वाग, तुला काय हवंय, जे हवंय ते मिळेल. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल ग्रोथ ऑफ माइंड आणि कॉन्टम्प्लेटिव्ह माइंड. It is not an ordinary intellect which is talking about Ved. We are going to listen to the Rishi Munis. We are not listening to common man. We want to know what the Rishis have said. आणि म्हणून माझा हा प्रयत्न चालला आहे की आपण ऋषी मुनींनी काय म्हटलंय त्या दृष्टीने ह्या वेदांकडे बघायला जाऊ, तरच आपल्याला वेद कळू शकतील. ह्या लेखकाची बुद्धी काय ते मला बघायचं आहे. मला वाचून ऐकणाऱ्यांची काय करायचं आहे, ऐकणाऱ्यांना कळल्यानंतर त्यांचं नाही, पहिले
ऋषी सांगतायत काय, जे ज्यांना लिहिलंय, ज्यांचे वेद गाजलेत, 10,000 वर्ष 5,000 वर्ष राहिली आहेत, टिकली आहेत, त्यांनी काय सांगितलं आहे, ह्याच्यात काय आहे ते आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण सुरुवात केली ती पहिली मधुछंद विश्वामित्रांच्या पुत्रापासून सुरू केली आहे. 100 सूक्त केली आहेत आज आपण फक्त. आणि कण्व ऋषींकडे आपण पुढच्या वेळेला जाणार आहोत. वेदांचा अभ्यास आपण ज्यांना ज्यांना करायचा आहे, मला बरं वाटतं आहे, सगळे बरेच जण आलेत, मला बरं वाटतं आहे. आपण प्रयत्न करणार आहोत. अजून दुसरा व्हॉल्यूम पण आता निघतो आहे आपला. जवळजवळ 2 व्हॉल्यूम्स तयार झालेत आणि 4,000 आपल्या हातात ओव्या अभ्यासाला आहेत. म्हणजे जरी आपण 100 ऋचा रोज जरी घेतल्या तरी आपल्याला जवळजवळ 400 लेक्चर्स आपल्या हातात तयार. सो डोंट वरी. सो जस्ट बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस ग्रुप आणि आपण हा अभ्यास करू. आपण एक लक्षात ठेवायचं, हे ऋषीमुनींनी सांगितलेलं ज्ञान आहे, म्हणून आपण आपल्याकडनं ऐकताना ऋषींचं ऐकतो आहे आणि कॉमन माणसाच्या कमेंट्स नाहीत. तर ऋषी जे सांगतायत तेवढंच पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता फक्त मधुछंदांनी काय सांगितलं तेवढं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण बाहेर त्याच्यावर कोण कमेंट्स केलेत, काय केलेत, हे काही त्याच्या भानगडीत जाणार नाही आहोत. त्यांनी जे सांगितले त्याचं मी शुद्ध इंग्रजी करून शक्य तेवढं त्याच्यातनं तुम्हाला अर्थ द्यायचा प्रयत्न करते आहे. आणि त्यातनं आपल्याला काय समजतं बघूयात. एक 500 ते 1000 आपल्या ऋचा झाल्यानंतर हळूहळू आपल्याला आपल्या मनाची एक वेदिक वृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, असं तो आपण प्रयत्न करूयात. आणि सगळेजण आलात आणि हॅपी पाडवा वन्स अगेन असं म्हणून मी आता इथं थांबवते. आणि एंडिंगमध्ये प्रार्थना करू. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणी नम. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. मी बंद करायच्या अगोदर एक सांगायचा प्रयत्न करते. कर्म उचित करून देवत्व प्राप्त करण्याची उदाहरणं पुढे चढून आपल्यामध्ये जे आपल्याला दिसतात ते रामाचे, श्रीकृष्णाचे. ह्या लोकांनी आपली कर्म उचित करून मानवात देवत्व प्राप्त करण्याची उदाहरणं देऊन ठेवली आहेत. हे सांगायचं मला राहिलं होतं, मी मुद्दाम सांगितलं. आणि पुढच्या ह्याला मी तुम्हाला कण्व मुनींबद्दल सांगणार आहे. तर दिवस आपण ठरवू. विजय आणि आदिश्री दिवस ठरवतील आणि आपण वी विल फॉलो इट. तर गुड नाईट अँड हॅपी न्यू इयर अगेन. हॅपी पाडवा. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. छान छान छान. जय गुरुदेव. शाबास. तर मी जाते रे. कशी जाऊ गं? इथं करायचं ना. शाबास.